small metal ball of mass m is dropped in a liquid contained in a vessel attains a terminal velocity v. If a metal ball of same material but mass 8 m is dropped in same liquid, then terminal velocity will be. तर सर्वात पहिले इथे आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती असणं खूप गरजेचं आहे. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? इट इज 2/9 डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड आर स्क्वेअर जी अपॉन म्यू. ठीक आहे. इथे म्यू म्हणजे काय? विस्कॉसिटी. इथे रो एस म्हणजे काय? डेन्सिटी डेन्सिटी ऑफ सॉलिड. आता ह्या केसमध्ये इथे काय असणार? डेन्सिटी ऑफ स्मॉल मेटल बॉल. डेन्सिटी ऑफ मेटल बॉल. आणि रो एल म्हणजे आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. आर इज व्हॉट रे? आर इज दी रेडियस ऑफ मेटल बॉल. तर इथे आपण बघू शकतो की जे वेलॉसिटी आहे ते डिरेक्टली प्रपोर्शनल कशावर आहे? डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो लिक्विड तर सेमच आहे आणि ह्या केसमध्ये काय केलंय की सेम मेटल बॉल आहे, मेटल बॉल सेमच आहे, फक्त त्याचा मास चेंज केलाय. ओके. सो आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी जे आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला इज मास अपॉन व्हॉल्यूम, बट डेन्सिटी इज इंडिपेंडेंट ऑन मास. डेन्सिटी मासवर डिपेंड करत नाही. ओके. डेन्सिटी मासवर डिपेंड करत नाही. आता याला समजायचं म्हणजे याला कसं समजणार आपण? आता इथे कन्सिडर करा की हे रिव्हर आहे. ओके. आणि ह्या रिव्हर मध्ये जे पाणी आहे त्याची डेन्सिटी किती असणार आहे? वॉटरच आहे ना त्यामध्ये. याची डेन्सिटी किती असणार? 1000 kg पर मीटर क्यूब. आता इथे मास किती आहे रे? खूप जास्त आहे. आता तेच पाणी जर आपण एका कंटेनर मध्ये घेतला, एका छोट्या कंटेनर मध्ये घेतलं, तर याची पण डेन्सिटी किती असणार आहे? 1000 kg पर मीटर क्यूबच असणार आहे. म्हणजे जे डेन्सिटी आहे ते मासवर डिपेंड करत आहे का? नाही. तर टर्मिनल वेलॉसिटी चेंज होणार आहे का ह्या केसमध्ये? नाही होणार. सो टर्मिनल वेलॉसिटी पहिले जर v असेल, नंतर पण इथे vच असणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए.